हे बघा आपलं स्ट्रॉबेरीचा वावर आहे. माणसं भांगला गेली ते आज भांगणी चालू आहे. गवत किती आलं बघा, हे पूर्ण पेट भरले ते गवतांना. स्ट्रॉबेरीचं रोप, स्ट्रॉबेरीचं रोप काही मध्ये स्ट्रॉबेरीचं रोप आहे ते स्ट्रॉबेरीचं रोप. मधनं गवत आलं भरपूर, पूर्ण वावर भरलं आहे गच. आपण याच्यामध्ये कोंबडी खत, शेणखत, लेंडी खत हे सगळं वापरलं ना त्या. आणि मध्ये पाऊस भरपूर पडला, त्या पावसामुळं हे गवत आलं आहे. आता त्याला पहिल्यांदा सर्व त्याला सगळ्यांनी भांगळून घ्यायचं आणि गवत काढून झालं की लगेच कागद टाकायचं. ते सगळ्यात माणसं गेले ते बघा, पूर्ण दाट गवत आले. दाट म्हणजे बघा पूर्ण गवतानं भरलं आहे. हे बघा झाड कसं आहे, हे शाळेचं रोप हे मस्त तयार झालं बघा. त्याची चांगली भांगली त्यांना रोपं की मग याला चांगला जोर येईल. तरी काही माणसं गेली आहेत, आपली मावशी आहेत, म्हणजे घरचीच माणसं आहेत. पहिले गीता, सावलीच्या मावशी आहेत 3, आणि तिकडं ती मम्मी आहे. तर बघा भांगल तिथे बघा असं भांगलाच चाललं आहे. भांगलून झालं की असं दिसतं, पुढं गवत आहे आणि इकडून भांगलने चाललं आहे बघा. भांगला किती मस्त वाटतं. हे काय बाबा सगळे जेवतोय. हे बघा झुणक्याची पोळी, डाळ, हे शेंगदाणा झुणका, भाकरी. आम्ही सगळेजण जेव्हा बसले बघा मस्त बांबूसमध्ये. याचं म्हणणं जित्राबाला लोखंड लागलं की चांगलं असतं, म्हणजे खुरप्यानं जेव्हा भांगलतो ना, जित्राप म्हणजे आपलं पीक कुठलं असेल ते असं केलं की ते चांगलं येतं, त्याला चांगलं उपजारी भेटते. इकडे पुढं भांगलाच चाललं आहे आणि इकडे भांगलून झालं सगळं बघा. तेव्हा असं गवत साठलं सगळीकडं, टपात भरून बाहेर काढायचं. इकडे सगळं काढून झाले. तर मंडळी बघा आपल्या अशा तऱ्हेने आपली भांगलणी करून झाली बघा, पूर्ण क्लीन झाले. थोडंसं उचलायचं राहिलं ते उचलायचं आता. आणि इथं थोडासा कोपरा राहिला आहे, ते दोघीजणी भांगल ते मम्मीने घेतात, बाकीची माणसं घरी गेले. तर बघा आता असे रोपं तयार झाले ते आपले, एवढी रोपं झाली ते. त्याच्यावर आता 2-3 दिवसानंतर लगेच कागद टाकून द्यायचा, म्हणजे परत गवत उगवणार नाही आणि रोपांना चांगली ग्रीप भेटेल.